सासुरे सोलापूरच्या बार्शी मधलं हे गाव आजवर हे गाव चर्चेत यायचं ते इथे असलेल्या महंकाळेश्वर मंदिरामुळे। पण मागच्या 2 दिवसात हे गाव फक्त बातम्याचाच नाही तर चर्चेचाही विषय आहे आणि अर्थातच त्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे। या गावात झालेला एक मृत्यू 9 सप्टेंबरला गावातल्या शाळेजवळ गावकऱ्यांना एक किया गाडी उभी असलेली दिसली। गाडी गावातली नव्हती, गाडी लॉक होती आणि गाडीमध्ये मृतदेह होता। बीडच्या गेवराई तालुक्यातला लुखामसला गावचे सरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांचा मृतदेह पोलिसांनी तपास केला आणि बर्गे यांनी पूजा गायकवाड या नर्तकीच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून स्वतःला संपवल्याचं समोर आलं। बघता बघता या बातमीची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात सुरू झाली। गाडीतली परिस्थिती बघून बर्गे यांनी स्वतःला संपवलं असावं असाच प्राथमिक अंदाज आहे। पण आता या प्रकरणात ट्विस्ट असल्याची चर्चा आहे। बर्गे यांची गाडी बंद असणं, त्याच्या गाडीची बॅटरी डाऊन असणं, डिझेल संपलेलं असणं यावरून त्यांच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केलेत। सोबतच या प्रकरणात 15 सप्टेंबर या डेडलाईनची सुद्धा चर्चा आहे। या प्रकरणाच्या तपासात नेमकं काय समोर आलंय, 8 लाखाच्या डीलचा नेमका विषय काय आहे, या प्रकरणाचं गूढ का वाढलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, सगळ्यात आधी बघूयात गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी केलेले आरोप काय आहेत। तर सासुरे गावामध्ये गोविंद बर्गे यांची गाडी आढळल्यानंतर गावकऱ्यांनी लागलीच वैराग पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधला। घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना बर्गे यांची गाडी आतून लॉक असल्याचं समजलं। तेव्हा त्यांनी बर्गे यांच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्याकडून गाडीची दुसरी चावी घेतली आणि गाडी उघडली। त्यानंतर बर्गे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। गाडीमध्ये सापडलेली पिस्तूल, ड्रायव्हिंग सीटवर असलेला बर्गे यांचा मृतदेह आणि डोक्यातून आरपार गेलेली गोळी, यामुळे ही स्वतःला संपवण्याची घटना असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला गेला। पण बर्गे यांच्या कुटुंबियांनी मात्र सुरुवातीपासूनच ही हत्या आहे असा आरोप केलाय। बर्गे यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार बर्गे यांच्या गाडीमधलं डिझेल संपलं होतं, त्यांच्या गाडीची बॅटरी सुद्धा डाऊन होती। त्यांनी मृत्यू होण्याआधी कुठे प्रवास केला होता का, या प्रवासात ते एकटे होते की त्यांच्या सोबत आणखीन कोणी होतं, जर त्यांना स्वतःला संपवायचं होतं त्यांनी प्रवास का केला। गाडीची बॅटरी डाऊन होणं, डिझेल संपणं हे अनपेक्षित आहे असा दावा बर्गे यांच्या कुटुंबियांनी केला आहे। माध्यमांमध्ये असलेल्या बातमीनुसार बर्गे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल सोबत काही दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत। त्यामुळे दारूच्या नशेत बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचललं का, तर हा प्रश्न सुद्धा विचारला जातो। पण गोविंद बर्गे यांच्या भाच्याने असा दावा केलाय की गोविंद यांना दारूचं व्यसन नव्हतं, ते दारूला शिवायचे सुद्धा नाहीत, त्यांचा स्वभाव प्रचंड शांत होता, त्यामुळे कधी सोबत काठी सुद्धा न्यायचे नाहीत। मग अचानक त्यांच्याकडे पिस्तूल कुठून आली, त्यांच्या गाडीत दारूच्या बाटल्या कशा सापडल्या, त्यांनी स्वतःला संपवलं नसून त्यांचा घात झाला आहे आणि त्यानंतर या घटनेला वेगळं रूप देण्याचा प्रयत्न झाला आहे असा आरोप त्यांच्या भाच्याने केलेला आहे। कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या सोबत गोविंद बर्गे यांच्या मित्रांनी सुद्धा या प्रकरणात काही दावे केलेत। त्यांच्या मित्रांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे असं टोकाचं पाऊल उचलतील असं वाटत नाही, आम्ही रोज त्यांच्या सोबत होतो, हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, ते मानसिक तणावात होते। मागील 5 ते 6 दिवसापासून हा तणाव आणखीन वाढत होता। मागचे 5-6 दिवस ते कोणाच्याही संपर्कात नव्हते, त्यांनी आपल्या मोबाईलचे इनकमिंग कॉल सुद्धा बंद केले होते, त्यामुळे त्यांचा फोन लागत नव्हता। ते कुठे आहेत, कोणासोबत आहे याची माहिती सुद्धा मिळत नव्हती। पण अचानक त्यांचा मृतदेह सापडला, त्यावरून लक्षात येतंय की हा घात आहे असा आरोप त्यांच्या मित्रांनी केलाय। गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता, ते वेगवेगळ्या कला केंद्रामध्ये जायचे। 1.5 वर्षापूर्वी अशाच एका कला केंद्रामध्ये त्यांची पूजा गायकवाड यांच्याशी ओळख झाली।
पण पूजा पारगावच्या तुळजाभवानी कला केंद्रात आली तेव्हापासून बर्गे नियमितपणे याच कला केंद्रात जायला लागले. तिथेच पूजा आणि त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेम संबंधामध्ये झालं. मग बर्गे पूजाची सगळा हट्ट पुरवायला लागले. तिला महागडा फोन, गाडी, सोनं, घर बांधायला पैसे, जमीन अशा सगळ्या गोष्टी त्यांनी पूजाला दिल्या. पण या सगळ्यामध्ये महत्वाचे होते दोन व्यवहार. गोविंद बर्गे यांनी पूजाला 21 जानेवारी 2025 ला बार्शी हद्दीतल्या मिरगणे प्लॉटिंग मध्ये एक प्लॉट घेऊन दिला होता. पूजाच्या नावावर घेतलेल्या या प्लॉटची किंमत जवळपास 7.25 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. या प्लॉटच्या व्यवहाराची नोंदणी झालीये तेव्हा गोविंद बर्गे स्वतः तिथे उपस्थित होते असेही बातम्यांमधून सांगितलं जात आहे. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे बर्गे यांच्या मित्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बर्गे यांनी पूजाला 8 लाख रुपये रोख दिले होते. या दोघांमध्ये हा व्यवहार झाला होता. याचं कारण होतं कला केंद्र. आधी थापटी तांदा नंतर पारगावच्या कला केंद्रात नर्तिका असणाऱ्या पूजाला स्वतःचं कला केंद्र सुरू करायचं होतं. त्यासाठी तिने गोविंद बर्गे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती आणि त्यांनी ती पूर्ण सुद्धा केली होती. तब्बल 8 लाख रुपये रोख दिल्याने स्वतःचं कला केंद्र सुरू करायला मदत केल्याने पूजाचा हट्ट थांबेल अशी अपेक्षा गोविंद यांना होती. पण घडलं भलतंच. गोविंद बर्गे यांनी गेवराईच्या माधवनगर भागामध्ये एक आलिशान बंगला बांधलाय. बातमीनुसार 10 दिवसापूर्वीच या बंगल्याची वास्तुशांती झाली होती. पूजाने हा बंगला पाहिला होता. ती इथे राहिली सुद्धा होती. पण गोविंद बर्गे यांना इथे आपल्या कुटुंबासोबत राहायला यायचं होतं. पण पूजाने हा बंगला आपल्या नावावर करून द्यावा असा तगादा गोविंद बर्गे यांच्या मागे लावला होता. पण तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या बर्गे यांनी या गोष्टीला नकार दिला. तुझ्या नावावर बंगला केला तरी ही गोष्ट माझ्या बायकोला, माझ्या भावकीला कळेल असं त्यांचं म्हणणं होतं. ते पूजाला दुसरा बंगला बांधून देण्यासाठी तयार सुद्धा होते. पण पूजा गेवराई मधल्याच बंगल्यावर ठाम होती. यातूनच दोघांमध्ये खटका उडाला. पूजाने नेहमीप्रमाणे बर्गे याच्याशी आबोला धरला. तिच्याशी कोणताही संपर्क होऊ दिला नाही. पण सोबतच 15 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे. मला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून हाच बंगला पाहिजे. जर तो नाही दिला तर तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी पूजाने गोविंद यांना दिली. याबद्दलची माहिती गोविंद यांनी आपल्या मेहुण्याला सुद्धा दिली होती. जसजशी 15 तारीख जवळ येऊ लागली तसा बर्गे यांच्यावरचा तणाव आणखीन वाढत होता. त्यात पूजाने बंगला सोबतच जमिनीची मागणी सुद्धा सुरू केली. मग बोलणं थांबवलं आणि 15 तारखेच्या भीतीने गोविंद बर्गे यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा संशय आता व्यक्त केला जातोय. हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर गोविंद बर्गे यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी सोलापूरच्या वैराग पोलीस स्टेशनमध्ये पूजा गायकवाडच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत लिहिलेलं आहे की गोविंद आणि त्याच्या सगळ्यात जवळचा मित्र चंद्रकांत शिंदे हे दोघेही कला केंद्रात अधूनमधून जात होते. मागच्या वर्षी 2024 मध्ये ते मौजे पारगाव धाराशिवतल्या तुळजाभवानी कला केंद्रामध्ये गेले होते. तेव्हा त्यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाड सोबत झाली. त्या ओळखी दरम्यान पूजाने गोविंद यांना मी आजपासून तुमची मालकीन म्हणून काम करते, पण तुम्ही माझा घर खर्च आणि माझा घर संसार बघा असं म्हणून गोविंद यांच्या सोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हे प्रेम संबंध सुरू असतानाच गोविंद यांनी पूजाला तिच्या नातेवाईकांच्या फोन पे नंबरवर पैसे पाठवले. गोविंद यांनी पूजाचा सर्व घर संसार सांभाळला, तिला पैसे दिले. 5 महिन्यापूर्वी पूजाच्या मावशीच्या नावाने गोविंद यांनी विराग इथे एक प्लॉट घेऊन दिला. पूजाच्या एका नातेवाईकाच्या नावावर त्यांनी 3 एकर शेत जमीनही घेऊन दिली. पण 15 सप्टेंबरला वाढदिवसाच्या आधी तुम्ही गेवराईतले जे नवीन घर घेतलंय ते माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावाला 5 एकर शेती घेऊन द्या. हे केलं तरच मी तुमच्याशी बोलणार. असं जर तुम्ही केलं नाही तर मी तुमच्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करेल आणि तुमची बदनामी करेल अशी धमकी पूजाने गोविंद यांना दिली होती. 1 सप्टेंबरला गोविंद यांनी त्याचा मित्र चंद्रकांतला म्हटलं होतं की मी पूजाला माझ्या सख्या बायकोपेक्षा जास्त जीव लावला, पैसे दिले, सोनं नाणं घेऊन दिलं. एवढं करू नये
पूजा बंगला माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी मला देते. त्यामुळे मी मानसिक त्रासात आहे, निराश झालो आहे असं सांगितलं होतं, असं चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर पूजाला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून पूजाची चौकशी सुरू आहे. गोविंद बर्गे यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने घातपाताचा आरोप केला असला तरी वैराग पोलिसांनी अजून या केसमध्ये त्या अनुषंगाने कोणतेही पुरावे मिळालेले नाहीयेत. सध्या तरी मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. नवीन पुराव्याचा शोध घेतला जातोय असं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे आता चौकशीमध्ये नेमकं काय समोर येणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच कला केंद्र सुरू करण्यासाठी दिलेल्या 8 लाखाचं पूजाने काय केलं, या सगळ्यात पैसे घेण्यासाठी ते सांभाळण्यासाठी तिला कोणी मदत केली का? ज्यावेळी गोविंद बर्गे यांचा मृत्यू झाला तेव्हा पूजा नेमकी कुठे होती? हा घातपात असलाच तर पूजाला कोणी मदत केली यावर सुद्धा आता संशय व्यक्त केला जातोय. पण तोवर गूढ बाकीच आहे, ते गोविंद बर्गे यांच्या मृतदेहाचं झालेल्या ब्लॅकमेलिंगचं. तर मित्रांनो, सध्या आलेली ही घटना, सध्या आलेली ही माहिती मी तुमच्या बरोबर शेअर केली. तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी या व्हिडिओबाबत, या माहितीबाबत अजून पुढची काही माहिती समोर आली तर ती माझ्या चॅनलवर टाकेलच. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करूनच जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन अपडेट्स, जे नवीन व्हिडिओज टाकत असते, लेटेस्ट अपडेट टाकत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.